नमस्कार, मी विवेक आंबेकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभाग प्रमुख। आज हा व्हिडिओ मी परत त्या पालकांसाठी करत आहे की ज्यांची मुलं CBSE कॉन्व्हेंट इंग्रजी माध्यम शाळेत शिकत आहे। पालकांनो, आपण मुलांना इंग्रजी माध्यम शाळेत शिकायसाठी फी, डोनेशन व जे शिक्षण संस्था चालक सांगतात ते शुल्क देतात, परंतु खरंच का तुम्हाला त्या शुल्काच्या मोबदल्यात जे तुमच्या पाल्यांना शिक्षण द्यायला पाहिजे आहे ते शिक्षण पूर्णपणे मिळते का? मी आधी सांगितले होते की आपण सजग राहून आपल्या पाल्य ज्या शाळेत शिकत आहे तिथे कोणत्या विषयाचे शिक्षक आपल्या मुलाला शिकविले जाते ते शिक्षक अर्हता प्राप्त आहे का, त्यांचा जो विषय ते शिकवतात ते त्यात प्रावीण्य प्राप्त आहे का याची चौकशी आपण करायला पाहिजे, जे की अनेक पालक करीत नाही। पॅरेंट टीचर असोसिएशनच्या बाबतीतही मी आपल्याला माहिती दिली की त्या पॅरेंट टीचर असोसिएशन फक्त काही पालकांनाच बोलवून शाळेचे संस्थाचालक व मुख्याध्यापक PTA फॉर्म करतात की अशा पालकांना बोलवल्या जात नाही की जे वारंवार प्रश्न उपस्थित करतात। हे अन्यायकारक आहे। त्याचप्रमाणे आपल्या मुलांना म्हणजे पाल्यांना त्या शाळेत किती संख्या असेल तर बसायला पाहिजे, विद्यार्थ्यांची संख्या किती असायला पाहिजे शाळेत याची एक मर्यादा शासनाने दिलेली आहे, परंतु अनेक शाळा त्याचं पालन करीत नाही असे आढळून येते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना जे शिकवायचं असतं ते आणि शिक्षण ग्रहण करायचं असतं ते योग्य पद्धतीने होत नाही। म्हणजे हायस्कूल पर्यंत 70 विद्यार्थी एका वर्गात बसू शकतात, पण 70च्या वरती जर विद्यार्थी असेल तर त्याला 2 सेक्शन करावे लागतात आणि कमीत कमी 35 विद्यार्थी एका वर्गात बसू शकतात। त्यांच्या बसण्याची व्यवस्था ही आरामदायक आणि व्यवस्थित असली पाहिजे, जेणेकरून ते शिक्षण ग्रहण करू शकेल। या सगळ्या बाबी पालकांनी बघितल्या पाहिजे। आपल्या पाल्यांना योग्य पद्धतीने त्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये CBSE स्कूलमध्ये शिक्षण मिळते की नाही याची दखल घेतली पाहिजे आणि आपल्या पाल्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था, त्या वर्गात किती संख्या आहे, खरोखरच तेवढ्या विद्यार्थ्यांना पर्यंत शिक्षकांचं लक्ष जाऊ शकते का, जे मी संख्या सांगितली की परत सांगतो की कमीत कमी 35, जास्तीत जास्त 70 याच्यावरती विद्यार्थी संख्या नसायला पाहिजे। आणि जर अशा पद्धतीची विद्यार्थी संख्या जर त्या शाळेत आढळून आल्यास आपण त्याची तक्रार प्रथम मुख्याध्यापकांना, संस्थाचालकांना आणि त्यांनी ऐकले नाही तर शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधिकाऱ्यांना करू शकता। तर पालकांनो, सावधान, तुमच्या मुलांसोबत जे काही संस्थाचालक किंवा शाळा ज्या पद्धतीने बेकायदेशीर वर्तन करत असेल तर त्यांना वठणीवर आणायचं काम तुमचं आहे। तर तुम्ही या पद्धतीची जर अव्यवस्था शाळेत दिसत असेल तर जरूर तक्रार करावी अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे। धन्यवाद।